आई समर साहेब तुम्ही बोला 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 काय काम होतं? काय काम होतं? आता तुमच्या मुलीचं लग्न ठरलं तर तुमचं बोलण्याचं स्वरच बदललं हो. अय्या असं काही नाही हो तुम्ही काय असा विचार करताय जरा गडबडीमध्ये होते ते काय झालं आमच्या बहीणबाई आहेत ना त्या सारख्या मला फोन करत असतात त्यांना ना सतत माझ्यासोबत बोलायचं असतं मग आपल्याला पण बोलायला लागतं ना त्यांच्या बरोबर मगाशी तुम्ही आनंदाची बातमी दिली खरंच खूप छान वाटलं ऐकून. मग तुमच्या बहिणीच्या लग्नातला अडथळा दूर केला मला खरंच खूप प्रचंड आनंद झालाय. हो ना नाही म्हणजे बाकी मुलगा काय करतो म्हणजे कसं आहे म्हणजे सगळी नीट चौकशी केलीत ना? आई आहे मी तिची लेक आहे ती माझी अशी कशी कुठल्याही घरी देईन उत्तम. चला मग आता दोन दोन लग्नाची तयारी सुरू करा काहीही काळजी करू नका. धूम धडाक्यात दोन्ही बार उडवून टाकू आणि काही लागलं तरी काळजी करायची नाही. मी आहे मला सांगायचं. गरज तर लागणारच समर राजवाडे साहेब. आता हुंडा किती घेतायत किती मागतायत देव जाणे बाई. हुंडा? हुंडा कसं मागतील? हुंडा देणं घेणं हे कायद्याने गुन्हा आहे. हे बघा तुम्ही असं काही ऍग्री करू नका. तुम्हाला गरज पडली ना तर मी बोलेन पण अजिबात हुंडा द्यायचा नाही आणि हुंडा घ्यायचा सुद्धा नाही. हुंडा द्यायचा नाही हुंडा घ्यायचा नाही नाही हो म्हणजे तुमचं बरोबर आहे समर साहेब पण कसं असतं हे जरी कायदे असले ना तरी लोक कुठे पाळतात. बघा समर साहेब ऐका माझं तुम्हाला वाटतं की नाही तुमची बहीण सासरी सुखात राहावी तिच्या सासरची माणसं अगदी सुखी राहावीत तसंच आम्हालाही वाटतं आमची मुलगी सासरी सुखात राहावी. जमाना बदललाय हो पण लोक जुन्या रीतीभाती पाळतात त्यांना त्या रोहनच्याही मला असं वाटतं आपण नंतर बोलूया किंवा जे काय असेल ते मी रोहनला फोन करून त्याच्याशी बोलेन. हा बाय. काय झालं? संताप 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 झालाय माझा. ते ठीक आहे ते काय बोलल्या काय त्या? अरे देण्या घेण्याचं हुंड्याचं बोलत होती ती बाई फोनवरती. म्हणाली कायदा असतोच पण तो कोण पाळतं वगैरे वगैरे हे बोलत होती असं म्हणाल्या त्या. बघ ना. अरे बापरे बघितलंस ना त्यांचे विचार पाहिलेस ना? रोहनला नाही वाटत ना असं? नाही 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 तो एकटा सेन्सिबल मुलगा आहे त्यांच्या घरात आणि त्याचे बाबा पण या तिघी बायका आहेत ना